स्वागतम सुस्वागतम. मी वसुधा श्यामदेवमाने. मी तन्वी बद्रीनाथ वानखेडे. आम्ही वर्ग 7वा क मध्ये शिकतो. सर्वप्रथम आमच्याकडून सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. निश्चयाचा महामेरू बहुजनांचे आधारू, निश्चयाचा महामेरू बहुजनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. आज आपण वंदन करणार आहोत त्या तेजस्वी सूर्याला ज्याने अन्यायाच्या अंधाराला छेद दिला, ज्याने सह्याद्रीच्या कुशीत स्वराज्याची विजय रोवली, ज्याने गुलामीच्या साखळ्या तोडून स्वाभिमान जागवला, ज्याने शून्यातून विश्व निर्माण केले, अशा महापुरुषाचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी आज आपण सर्वजण येथे जमलो आहोत. रयतेचा राजा, फुलवाडी भूषण, प्रौढ प्रताप पुरस्कार, क्षत्रिय कुलावतंस, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त आपणा सर्वांची शालेय प्रांगणात सहर्ष स्वागत. छत्रपती श्री शिवाजी महाराज की. काही न सांगता ज्यांचे नाव ऐकल्यावर आपल्या मुखातून जय जयकार निघतो असे आपले छत्रपती श्री शिवाजी महाराज. आता यावेळी आपला आवाज इतका निघला पाहिजे की तो सह्याद्रीच्या पार गेला पाहिजे. छत्रपती श्री शिवाजी महाराज की. आजच्या या शुभ प्रसंगी आपल्या कार्यक्रमाला माननीय प्राचार्य श्री सतीश्री गवले सर ही कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले आहेत. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून माननीय श्री प्रकाशजी तायडे सर पर्यवेक्षक हे लाभलेले आहेत. त्याचबरोबर आपल्या आदर्श विद्यालयाचे पर्यवेक्षक माननीय श्री दंडे सर आणि माननीय श्री लक्ष्मीकांतजी शेटे सर हे सर्व सुद्धा उपस्थित आहेत. राजा असावा तर शिवरायांसारखा, न्यायप्रिय, धाडसी आणि जनतेचा सारखा. आता मी नम्र विनंती करते की आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सतीशजी गवले सर आणि प्रमुख वक्ते माननीय श्री प्रकाशजी तायडे सर व उपस्थित मान्यवरांनी व्यासपीठावरील आपले स्थान ग्रहण करावे. यांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम अधिक तेजस्वी झाला आहे. कार्यक्रमाची रीतसर सुरुवात करण्यासाठी मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख वक्ते व सर्व उपस्थित मान्यवर यांना अशी विनंती करते की त्यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज व माता सरस्वती यांची पूजन व पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करावे. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी अशी विनंती करते की त्यांनी आपले स्थान कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य माननीय श्री सतीशजी गवले सर यांचे स्वागत करण्यासाठी मी शिवाई सर यांना आमंत्रित करते. प्रमुख वक्ते पर्यवेक्षक श्री प्रकाशजी तायडे सर यांच्यासाठी मी विकास जाधव सर यांना आमंत्रित करते. मुख्य लिपिक विनायकराव झालेराव सर यांचे स्वागत करण्यासाठी
इकडे पा. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत आलेली माधुरी मगर हिचे स्वागत करण्यासाठी मी आपल्या शाळेचे प्राचार्य सतीशजी गवळे सर यांना आमंत्रित करते. यानंतर पाहुण्यांचे स्वागत शाळेच्या समूह गीताने होईल. हिमालयाशी सांगत नाते सह्याद्रीचे कडे, हिमालयाशी सांगत नाते सह्याद्रीचे कडे. जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय निनादकी गौरी. जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय मित्रांनो, छत्रपती श्री शिवाजी महाराज म्हणजे केवळ इतिहास नाही, ते आहे प्रेरणा, ते आहे जिद्द, ते आहे स्वाभिमानाची जाज्वल्य ज्योत. सह्याद्रीचा सिंह गर्जला रणांगणी, सह्याद्रीचा सिंह गर्जला रणांगणी, शत्रू थरथर कापला त्याच्या ध्यानी. स्वराज्याची ज्योत पेटवणारा राजा महान, शिवराय आमचे अभिमान, शिवराय आमचे अभिमान. जिथे मावळ्यांच्या रक्ताचा झाला इतिहास, जिथे स्वराज्याचा झाला सुवर्ण प्रकाश, त्या भूमीत जन्माला सिंह गर्जणारा शिवबा नावाचा राजा तेजोमय तारा. आजच्या कार्यक्रमाचे उद्देश एकच आहे, आपण आपल्या जीवनात शिवरायांचे विचार उतरवले पाहिजे. मरण आली तरी चालेल पण शरण जाणार नाही, मरण आली तरी चालेल पण शरण जाणार नाही असे म्हणणाऱ्या शिवरायांचे विचार केवळ इतिहास वाचण्याचे नसून ते आचरणात आणण्याचे आहेत. आपले विचार मांडण्यासाठी मी सर्वात अगोदर गौरीराम देशमुख हिला आमंत्रित करते. मी वर्ग 5 ग मध्ये शिकते. माझ्या वर्गात शिक्षकांचे नाव श्री स्वराज सर. आज मी तुम्हाला शिवाजी महाराजांबद्दल 2 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांततेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरा करीत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई आणि त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते. त्यांनी मराठा समाजाची स्थापना सुरू केली. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संमती. जय हिंद, जय भारत. प्रथम महाराष्ट्र मातेचे मानबिंदू स्वराज्य संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुद्रा. माझे नाव आरती गजानन हटके. मी वर्ग 8 ग मध्ये शिकते. माझ्या वर्ग शिक्षकांचे नाव सौ करपास मार. ससर्त रक्ताची धार आहे, ससर्त रक्ताची धार आहे.
सळसळ रक्ताची धार आहे, सळसळ करणाऱ्या रक्ताची धार आहे. सळसळ रक्ताची धार आहे. स्वराज्याची वाघीण तू भवानीचा वार आहे. शिवाजी महाराज कोणाला म्हणायचे? 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यसाजी. जो 2000 शत्रूंशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी. जो 8 तासात घोडा पुण्याहून दिल्लीला नेतो त्याचं नाव संताजी. शत्रूच्या छावणीत घुसतो आणि छावणीचा मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी. जो धान्या वाघाला समोरे जातो त्याला उभा पाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र घेतो आणि स्वराज्याचं नंदनवन तोरण बांधतो त्याचं नाव म्हणजे शिवाजी. मित्रांनो, ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करते. ओम बोलल्याने शरीरात ऊर्जा का निर्माण होते. पण मला असं वाटतं खरं संशोधन शिवाजी महाराज या शब्दावर करायला पाहिजे. कारण हे नाव घेताच अंगावरती शहाणे उभे राहतात, हृदयाचे ठोके वाढतात, शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. मित्रांनो, शाहिस्त खानाला रोज डायरी लिहायची सवय होती. त्याच्या डायरीचे नाव शाहिस्त खान गुरुजी असे होते. त्याच खानाने आपल्या डायरीमध्ये एक प्रसंग लिहिला होता. तो म्हणजे शिवाजी महाराज आले आणि तुफानासारखे लाल महालातून निघून गेले. थोड्या वेळाने गोंधळ थांबला. शिवाजी महाराज थोड्या वेळाने गोंधळ थांबला. शाहिस्त खानाची बहीण त्याच्याकडे आली आणि म्हणाली, भाईजान, मेरी बेटी लापता है. वो सिवा मेरी बेटी को उठा कर ले गया. बोटे छाटलेला खान हसत म्हणाला, वो सिवा किसी की गर्दन काट सकता है, वो सिवा किसी की उंगली काट सकता है, लेकिन वो सिवा किसी लड़की या औरत पर हाथ नहीं डाल सकता, किसी लड़की या औरत पर हाथ नहीं डाल सकता. आपल्याच नाही तर शत्रूच्या स्त्रियांची इज्जत करणारे एकमेव राजे म्हणजे शिवछत्रपती. असे एकच राजे आहे की ज्यांच्या दरबारामध्ये एकही स्त्री नाचली नाही. तुम्हाला महाराजांचा एक प्रसंग सांगते. महाराज लहान असताना ते पडद्या मागे लपून स्त्रियांचे नृत्य बघत होते. हे आऊसाहेबांना कळताच आऊसाहेब महाराजांना म्हणाला, राजे, तुम्हाला बाया नाचवणाऱ्या नाही तर बाया वाचवणाऱ्या शोभा व्हायचे. हे महाराजांनी आयुष्यभर लक्षात ठेवले. महाराजांनी आपल्या मातीसाठी स्वराज्यासाठी काय नाही केले आणि आज त्याच महाराजांच्या जयंतीसाठी डीजेवर गाणे वाजतात. आला बाबूराव, शांताबाई, काय काय ते. आजची पिढी खूप बदलली. आज घरासमोरची तुळशी गेली, घरातली माणसं आळशी झाली. आईची मम्मी झाली, वडिलांचा डॅडी झाला. दोघे जणे रस्त्याने जात असताना समोरून तिसऱ्याची आई येते. त्यांना म्हणायचं, काय काकू, झालं का जेवण? आणि घरी आल्यावर मात्र आपल्या आईला म्हणायचं, जा आई, खीर नको करू. शिवाजी महाराज स्वराज्य काऊन करू शकले माहितीये? कारण त्यांना पाठिंबा होता माँसाहेब जिजाऊंचा. आज काय घडतंय? स्त्रियांवरील अत्याचार, स्त्रीगुण हत्या, बलात्कार, भ्रष्टाचार हे सर्व बघून, या सर्व समस्या बघून मला असं वाटतं, हेच ते शिवरायांचे स्वराज्य आहे का? आज सगळ्यांना असं वाटतं शुभा जन्माला यायला पाहिजे, पण या लोकांना मुलगी चालत नाहीये. अरे, जिजाऊ जन्माला आली नाही तर शोभा कुठून येईल? आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलींना 10वी 12वी नंतर शिकवलं जात नाही. कारण सगळ्या पालकांना अशी भीती असते की त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर. पण मुलींनो, तुम्हाला कोणी हात लावला ना तर त्याची ऐकण करता कामा नये. ज्याने तुम्हाला हात लावला ना त्याला त्याचा बापच आठवला पाहिजे, त्याला त्याचा बापच आठवला पाहिजे. जाता जाता एवढंच बोलेल, तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे, तलवारीपेक्षा तीक्ष्ण या नजरेची धार आहे. स्वराज्याची वाघीण तू भवानीचा वार आहे. अरे भव्याची रक्षणी तू स्वराज्याची मेघ आहे. अरे भव्याची रक्षणी तू स्वराज्याची मेघ आहे. तू स्वतःला कमी समजू नकोस, तू जिजाऊंची लेक आहे. तू स्वतःला कमी समजू नकोस, तू जिजाऊंची लेक आहे. जय भवानी, जय शिवाजी. यानंतर साक्षी डोंगरदिवे हिने आपले विचार मांडावेत अशी मी तिला विनंती करते. नमस्कार मित्रांनो, माझे नाव साक्षी गजानन डोंगरदिवे. मी इयत्ता 6 मध्ये शिकणारी विद्यार्थिनी. आज मी तुम्हाला शिवजयंती निमित्त 2 शब्द सांगणार आहे. माझी नम्र विनंती आहे की तुम्ही माझे 2 शब्द शांततेने ऐकावे. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता. कधी चुकला नाही कुणासमोर, कारण तो मुघलांचा बाप होता, कारण तो मुघलांचा बाप होता. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकलं की आमचं रक्त सळसळतं. महाराजांचं नाव ऐकलं की जगण्याची प्रेरणा मनामध्ये निर्माण होते. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की काहीतरी करण्याची
महाराष्ट्राच्या मातीमध्ये असा एक राजा होऊन गेला ज्या माणसाने सामान्य माणसामध्ये स्वतःची प्रेरणा निर्माण केली. असं म्हणतात ना की ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे, ताजमहाल जर प्रेमाची निशाणी आहे, तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे, तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे. 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्ष लागली. मात्र शिवाजी महाराजांनी अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीत जे किल्ले बांधले, एकंदरीत त्या किल्ल्यांची लांबी 4000 किलोमीटर इतकी भरेल. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात अंगावर शहारे उभे राहतात, हृदयाचे ठोके वाढतात, शरीरामध्ये वेगळीच ऊर्जा निर्माण होते. कोणी विचारलं तर कॉलर टाक करून सांगा मराठे, कोणी विचारलं तर कॉलर टाक करून सांगा मराठे. मराठे या शब्दाचा अर्थ काय? मरेपर्यंत राजांच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब जगदंब. 12 महिने, 11 खेळाडू, 10 बोटे, 9 ग्रह, 8 दिशा, 7 आश्चर्य, 6 संवेदना, 5 महासागर, 4 वेद, 3 ऋतू, 2 डोळे आणि फक्त एकच शिवबा. सूर्य उगवला नसता तर आकाशाचा रंग काळा नसता, सूर्य उगवला नसता तर आकाशाचा रंग काळा नसता. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थ कळाला नसता, हिंदू धर्माचा अर्थ कळाला नसता. जाता जाता एवढंच बोलेल, कोणी म्हणतं मला शिवाजी महाराज व्हायचंय, कोणी म्हणतं मला संभाजी महाराज व्हायचंय. हे माझं वाक्य नेहमी लक्षात ठेवा. अरे ज्याला बाईतील ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याला बाईतील ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला, ज्याला बाईतील मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला, ज्याला बाईतील मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला, ज्याला बाईतील पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला, ज्याला बाईतील पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला, आणि ज्याला बाईतील आई कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला, तो जिजाऊचा शिवबा झाला. धन्यवाद. यानंतर मी ओम परिहार यांनी आपले विचार मांडावेत अशी मी त्याला विनंती करते. सर्वांना माझा नमस्कार. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. आज 21 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. आपण सर्व छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरा करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज एक शूर, वीर, धाडसी राजे होते. यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली. धन्यवाद. तर ही आपले विचार मांडलेला अशी. नमस्कार, मी जानवी सुहास दामदार, माता सरस्वती, सन्माननीय व्यासपीठ, सर्व गुरुजन वर्ग व माझे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण येथे महाराष्ट्रातल्याच नव्हे तर भारतातल्या प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात असणारे आपले छबी निर्माण करणाऱ्या राजाची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती निमित्त आपण इथे एकत्रित जमलो आहोत. इतिहासात एक अविस्मरणीय तारीख म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 रोजी सूर्यासारखा तेजस्वी, अर्जुनासारखा पराक्रमी, श्रीरामासारखा माळव आणि श्रीकृष्णासारखा युती वापरणारा पुत्र मा जिजाऊ आणि शहाजीराजे भोसले यांच्या पोटी जन्माला आला. हा पुत्र काही साधा नव्हता. याने भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात आपले वर्चस्व निर्माण करणारा असा एक राजा होता. याचे आपल्या रयतेवर प्रचंड प्रेम होते आणि आपल्या रयतेसाठी काहीही करायला तयार होता. म्हणूनच त्याने शेकडो वर्षांपासून मुघलांच्या पारतंत्र्यात असणाऱ्या आपल्या रयतेसाठी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्याने ते साकारही केले बरं का. परंतु त्याचे फक्त आपले राज्य स्वराज्य व्हावे एवढीच इच्छा नव्हती, त्याचे आपले राज्य सुराज्य देखील व्हावे अशी इच्छा होती. आता सुराज्य म्हणजे काय असा प्रश्न होतो. सुराज्य म्हणजे जिथे चांगले आचार विचार असणारे लोक, चांगल्या वृत्तीचे लोक राहत असतात. परंतु एक विचार करण्याची बाब आहे, खरंच आजच्या या समाजात चांगले आचार विचार आणि चांगल्या वृत्तीचे लोक आहेत का? खरंच लोकांची वृत्ती चांगली आहे का ही विचार करण्याची बाब आहे. जर का खरंच चांगले राहत असतील तर आपल्याला रोज ज्या बातम्या येतात ते ऐकू आल्या असते का ही पण एक विचार करण्याची बाब आहे. तर आज या राजाच्या जयंतीनिमित्त आपण एक निर्धार करूया की आज आपण ज्या बातम्या ऐकतो ते मला ऐकू येणार नाही. त्याचे राज्यात आता स्वराज्य झाले पण त्याचे राज्यात सुराज्य बनवण्याची जबाबदारी मी माझ्यावर घेतो आणि या प्रयत्नात सर्वप्रथम मीच असेल असा आपण निर्धार करूया. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय भवानी, जय श्रीराम. त्यानंतर मी अनन्या जोशी हिने आपले मत मांडावे अशी मी तिला विनंती करते. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अनन्या अविनाश जोशी आहे. आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. आज 19 फेब्रुवारी शिवाजी जयंती. माझे नाव अनन्या अविनाश जोशी. मी वर्ग 5
यानंतर आर्यभराला आपले विचार मांडायला श्रीमतीला विनंती. नमस्कार. नमस्कार, माझे नाव शिवाजी महाराज की जय. यानंतर संस्कृती सगळे पोवाडा सादर करेल. जय भवानी, जय शिवाजी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संस्कृती बाबत सगळे. महाराजांनी खूप सारे कीर्तन केली आणि आपल्या सणाचा वध केला. महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम. भला भल्यांना फुटला घाम. याला कोण घाली सणा दरबारी कुसती बेगम. गडी बेगम म्हणजे आदिलशहाची आई बरं का. नजरेत ती शंकर. दरबार झाला गपकार. कोणी घेईना पुढाकार. साऱ्यांनी समानली हार. इतक्यात एक सावकार उठला आणि म्हणाला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्याने विडा उचलला. नाव त्याचं बदल खान. नाव त्याचं बदल खान. दादा त्याचं शेतान. खान बोलायला छाती ठोकून. शिवबाला टाको चिडून. कौतुक झालं दरबाराचे. खान निघाला मोठा गर्वित. त्याचं घोड दळ पायदळ. होतं फाजलंय बळकट. अंकिता हत्तीचं बळ. पाहणारे कापे चळचळ. वाटेत घेतली त्याला चिडली ठेसी. खानाची सेना निघाली. गाव गस्त केली. मंदिरे लुटली. आया बहिणींची अब्रू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. त्या शिवबाचं काय खरं नाही बरं का. इकडे मुघल, इकडे निजाम, पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला, हेच बोलू लागला. राज्याची सेना मुठभर. खानाला कसा झोपणार. काय लढावा म्हणणार. चिंतेत पंत सरदार. अशा वाघिणीचा तो छावा. अशा वाघिणीचा तो छावा. गनिमाला कसा ठेचावा. डोक्यात गणी विकावा. बेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटले सांगावा. खानाने सतत कबूल केला. दिवस ठरला आणि धरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान. त्यास नाही जाणीव शक्तीची. आणि त्यास नाही जाणीव शक्तीची. आणि करी काही कल्पना युक्तीची. राजी जी 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 जी. खानाच्या बेटीसाठी महाराजांनी एक सुंदर शानदार उभारला होता. बेटीसाठी छान उभारीला. बेटीसाठी छान उभारीला. नक्षदाराच्या शामिनाला. अशा या सुंदर शामिन्यात खाना डौलत डुलत आला. खाना डौलत डुलत आला. सयाबंद त्यांच्या संगतीला. सयाबंद त्यांच्या संगतीला. आणि शिवबाच्या संगतीला महाळ. राजन पाहून खान म्हणतो कसा. आओ शिवाजी आओ. तुम्हारे गले लग जाओ. आओ. खाना हात मारित हसरी. खाना हात मारित हसरी. खून नजरा करी राजी जी 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 जी. खानानं महाराजाला लिंगण दिला आणि दगा दिला. खान दाबी मान मानेला. दाबी मान मानेला. कटारी सवार त्याने केला. कटारी सवार त्याने केला. खरखरा आवाज झाला. खरखरा आवाज झाला. खानाचा आरोप उभा केला. खानाचा आरोप उभा केला. शिलाखत होता अंगाला. शिलाखत होता अंगाला. खान गडबडला आणि त्या शिवाजी महाराजांनी वाघ नखाचा मार केला. वाघ नखाचा मार केला. खानाचा गोटा बाहेर आला. बहीर आला. जी 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 जी. अशा तारेने महाराजांनी अफजल शेतान अफजल खानाचा वध केला. अशा या महाराजांना माझा मानाचा मुद्रा. मानाचा मुद्रा. मानाचा मुद्रा. धन्यवाद. यानंतर श्रेया हिने आपले विचार मांडावेत अशी मी तिला विनंती करते. यानंतर श्रेया हिने आपले विचार मांडावेत अशी मी तिला विनंती करते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुद्रा. आदरणीय व्यासपीठ गुरुजन वर्ग व माझ्या शिवभक्तांनो, मी श्रेया हिरे. आज शिवजयंती निमित्त आपण इथे जमलो आहोत. भवानी मातेचा लेक होता तो. भवानी मातेचा लेक होता तो. भवानी
भवानी मातेचा लेक होता तो महाराष्ट्राचा राजा होता. भवानी मातेचा लेक होता तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर, झुकला नाही कोणासमोर. मुघलांचा बाप होता तो, मुघलांचा बाप होता तो. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई असे होते व त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईने शिवाजी महाराजांना खूप मार्गदर्शन केले व त्यांना स्वावलंबी बनवले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय शिवराय. यानंतर अनुश्री गायकवाड हिने आपले मत मांडावे. गेले भरारा, आले किती गेले किती, उडून गेले भरारा. संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शोभाचा दरारा, माझ्या शोभाचा दरारा. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अनुश्री विठ्ठल गायकवाड. मी वर्ग 5 ई मध्ये शिकते. माझ्या वर्ग शिक्षिकेचे नाव सौ भूषण मॅम. आज मी तुम्हाला शिवाजी महाराजांबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांनी तो पहिला किल्ला तोरणा जिंकलेला होता. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई भोसले व वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते. जिजाबाईंनी त्यांना एक युद्धनीतीने शिक्षण दिलेले होते. तलवार कशी चालवायची, घोडा कसा पळवायचा, शत्रूंना धडा कसा दाखवायचा हे सर्व जिजाबाईंनी शिवरायांना शिकवले होते. म्हणूनच शिवराय धाडसी पराक्रमी व आदर्श राजा आहेत. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संबोधित झाले. यानंतर मी अक्षरा चेडे हिने आपले विचार मांडावेत अशी मी तिला विनंती करते. अक्षरा ज्ञानेश्वर चेडे, वर्ग 9 वर्ग शिक्षिका सौ देशमुख मॅडम. आज शिवजयंती निमित्त आपण सर्वजण एकत्रित जमलेलो आहोत. त्यानिमित्त मी तुम्हाला 2 शब्द सांगू इच्छिते. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श व प्रामाणिक राजा होते. त्यांचा जन्म मा जिजाऊ पोटी 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते व त्यांच्या आईचे नाव जिजामाता असे होते. त्यांनी शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून शत्रूंचा पराभव केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून मा जिजाऊचे स्वप्न सत्यात उतरवले. छत्रपती शिवाजी महाराज हे शूरवीर व धाडसी होते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. यानंतर खुशी काळे हिने आपले विचार मांडावेत अशी मी तिला विनंती. ओम बोलल्याने मनाला शांती मिळते, साई बोलल्याने मनाला मुक्ती मिळते आणि जय जिजाऊ जय शिवराय बोलल्याने आम्हाला 100 भागांची ताकद मिळते. नमस्कार. माझे नाव खुशी रामकिशन काळे. मी वर्ग 7 ग मध्ये शिकते. माझ्या वर्ग शिक्षकांचे नाव सौ खोटमार. आज मी तुम्हाला शिवाजी महाराजांबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकावे. कोणी चुकत असेल तर त्याला सत्तेची वाट दाखवा. अरे कोणी चुकत असेल तर त्याला सत्तेची वाट दाखवा आणि कोणी लढत असेल त्याला मराठीची जात दाखवा, त्याला मराठीची जात दाखवा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण हो? 36 हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जग जाणारे, शिस्तप्रिय, वाणिज्य ते जिजाऊंचा पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा असे होते आमचे राजे. मित्रांनो, आशिया खंडातील औरंगजेब सुद्धा म्हणाला की माझे एवढे दैवत खानदान होऊन गेले पण मी मोठ्या मोठ्या सरदारांना पाणी पाजलं पण या राजाला पाणी पाजू शकलो नाही. याने आम्हाला पाणी पाजलं. मी माझी पूर्ण ताकद पूर्ण शक्ती त्याला कब्जात घेण्यासाठी खर्च केली पण तो माझ्या कब्जात आला नाही. होता तो छावा कतिमिने गेली गावा, जिंकून घेतला आकाश, जिंकून घेतले दुर्ग, सागरालाही बंद घातले, बांधला सिंधुदुर्ग. तुम्हाला माहित आहे का आपल्या इतिहासात एक असा मावळा होऊन गेला त्यांनी त्याचा मृत्यू निवडला फक्त आपल्या राजाचा श्वास राखण्यासाठी. तो म्हणजे कोण हो? वीर बाजीप्रभू देशपांडे. व्हॅलेंटाईन डे आणि प्रपोज डे हे फालतूचे लक्षण आहे. अरे ऐका, व्हॅलेंटाईन डे आणि प्रपोज डे हे फालतूचे लक्षण आहे. 14 फेब्रुवारी आपला सण नाही आहे. आपला सण आहे 19 फेब्रुवारी आपल्या बापाची जयंती. मित्रांनो, कोणी विचारलं कोणत्या देशातून आला
तर आपलं उत्तर आलं पाहिजे ज्या राजांनी मरणाला जगायचं शिकवलं आणि आलेल्या मरणाला लाजवलं अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातून आलो आहो. कोणी विचारलं की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण हो, तर त्यांना सांगायचं की 350 वर्षापूर्वी माझा देव भगवा घेऊन लढला नसताना आज संपूर्ण भारत देश औरंगाच्या अवलादीने बेचिराग करून सोडला असता. त्यामुळे आम्हाला एवढंच नाही, संपूर्ण भारत आहे अस्तित्वात फक्त आमच्या राजामुळे. मित्रांनो, जेव्हा जेव्हा तलवार उठती, जब जब तलवार उठेगी तब तक भगवा भी डोलेगा, जब जब तलवार उठेगी तब भगवा भी डोलेगा. एक दिन ऐसा आएगा वो छुपा कब्र में का औरंगजेब भी बोलेगा हर हर महादेव. मित्रांनो, एकदा तुम्ही तुमचे स्वतःचे डोळे बंद करा आणि कल्पना करा, सह्याद्रीचे उंच उंच डोंगर, शिवनेरी किल्ल्यावरचा तो फडकणारा झेंडा, सह्याद्रीचे उंच उंच डोंगर, शिवनेरी किल्ल्यावर फडकणारा तो झेंडा, तलवारांचा खणखणांचा आवाज, आणि बघा मग काय होतं, आपल्या अंगातलं रक्त कसं सळसळतं, कसं आपल्याला तिथं लढायची शक्ती येते. मित्रांनो, महाराजांनी सांगितलं होतं, ज्या मातीसाठी जन्माला आला तिचा रंग सावळा, ज्या मातीसाठी जन्माला आला तिचा रंग सावळा. मी छाती ठोकून सांगते की मी मराठ्यांचा मावळा. अरे अंधाराला कोण घाबरतं, आभाळाची साथे, आम्ही पुन्हा पुढे झुकत नाही, आम्ही मराठ्यांचीच जाते. मित्रांनो, आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणल्यावर आपल्या अंगातलं रक्त सळसळतं, छत्रपती संभाजी महाराज म्हणल्यावर आपल्या अंगाला काटा येतो, आणि आपण त्यांना बघितलं सुद्धा नाहीये. जे मावळे त्यांच्या संग राहिले, त्यांनी त्यांच्या संग भाकरी खाल्ल्या, ते तर मग त्यांच्यासाठी मरणाला बी तयार आहे. तर आपण म्हणतो हे मरणाला का तयार आहे, त्याचा अर्थ हा होतो. मित्रांनो, तुम्हाला सांगू शकते मी की औरंगजेब हा कसा होता. तो म्हणाला, हे अल्लाह, हे भगवान, दुश्मन दिया तो कैसा दिया, शिवा भोसले जैसा दिया. हे अल्लाह, हे भगवान, दुश्मन दिया तो कैसा दिया, शिवा भोसले जैसा दिया. तेरी जन्नत के दरवाजे खुले रखना, दिलदार दुश्मन तेरे पास आ रहा है. मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शाहिस्ता खान म्हणाला कि उस दिन शिवा भोसले ने मेरी उंगलियां ही नहीं काटी थी, उस दिन मेरी अकड़ और घमंड को भी काट डाला था. मैं नींद में भी उसे मिलना नहीं चाहता हूँ. मारलं त्यांनी संभाजी महाराजांना, करून अत्याचार कहर. तो औरंगाच्या नावावर बसलं होतं एवढं मोठं शहर, त्या औरंगाच्या नावावर बसलं होतं एवढं मोठं शहर. आता आपली बारी आहे, दाखवायचं परत जिगर. आता आपली बारी आलेली आहे, आता दाखवायचं परत जिगर. आणि छाती टाकून सांगा, अरे ते औरंगाबाद नाही तर ते छत्रपती संभाजीनगर. धन्यवाद. यानंतर मी स्मिता लिंगळे हिने आपले विचार मांडावेत अशी मी तिला विनंती करते. माझे नाव स्मिता सुशील लिंगळे, वर्ग 8 शिकते. वर्ग शिक्षिका सौ मंगल मॅडम. आपण आज 19 फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई व वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठा समाजाची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श व शूर राजे होते. छत्रपती शिवाजी महाराज हे स्त्रियांचा अपमान व त्यांच्याशी गैरवर्तन केलेले हे त्यांना अजिबात खबर नव्हते, कारण त्यांच्यावर लहानपणापासूनच हे संस्कार झालेले होते. छत्रपती शिवाजी महाराज हे 16 वर्षाचे असताना शिवापूर जवळ राजेगावच्या पाटलाने एका स्त्रीशी गैरवर्तन केले होते. हे त्यांना जय जिजाऊ, जय शिवराय. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव रोशन गजानन पवार. मी शिवरायांचा पोवाडा सादर करणार आहे. महाराजांची, शिवाजी महाराजांची किती बेभान होती, महाराजांची कीर्ती बेभान, भल्या भल्यांना फुटला घाम, याला कोण घाली असे ना दरबारी कुस्ती बेगम. अली बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बर का. रेत तिच्या अंगार दरबारी झाला गपगार,
कोण घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला आणि बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नाव तेच अफजल खान, नाव तेच अफजल खान. जिथं जास्त बघू शैतान. खाना बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतुक झाले दरबाराचे. खान निघाला मोठ्या भूमीत. त्यानं घोड जळ पायदळ, कौतुक वाटालई बक्कळ. अंगिदा हत्तीच बळ, पाहणारा कापे चढचढ. वाटेत भेटेल त्याला चिरडीत. भुजीत खानाची सेना निघाली, गावावर उठली, जगभर उद्ध्वस्त केली. आया बहिणीचा आभूळ उठला. कोण कोण भोगणारे वादळ. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडे निजाम, तिकडे मोगल, पलीकडे इंग्रज. जो तो हेच बळा लागला. राजाची सेना सेना मोठे बरं, खानाला कसा फोडणार, काय लढावा हुंदर. तितक्यात पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे, खानाची सैन्य आपट आहे, त्याच्या पुढे आपलं टिकावं लागणं अवघड आहे. आपण काही दिवसांसाठी आपल्याच तरी निघून जाऊ. इतक्यात मासाहेब म्हणाला, काय म्हणाला रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही, पण राजाचा जीव वाचवणं गरजेचं आहे. मासाहेब म्हणाला, रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नसून या मराठ्यांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी चालेल, पण भीतीने पळून जाऊन या मराठी मुलाखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा तो छावा, अशा वाघिणीचा तो छावा. गाणी माना कसा ठेचावा, डोक्यात गाणी कावा, भेटीचा झाला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानानं हसत हसत करून केला. दिवस ठरल्याप्रमाणे प्रतापगडाच्या पायथ्याशी खान, प्रतापगडाच्या पायथ्याशी खान. आला ते गुमान नाही त्याला जाणं. शिवाजीराजाच्या करम, शिवाजीराजाच्या करम. आणि त्याच नाही जाणीव शक्ती, करील काही कल्पना महाराजांनी एक भेटीसाठी एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारला, भेटीसाठी छान उभारला. नक्षीदार शामियाने आला आणि अशा या शामियानात खाना दौलत दुलत आला, खाना दौलत दुलत आला. सय्यदगडात त्याच्या संगतीला, सय्यदगडात त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती महाळ म्हणतात ना, होता जीवा म्हणून वाचला शिवा. राजाला पाहून खान म्हणतो, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. खान हाक मारे तो हसरी, खान हाक मारे तो हसरी. वेखुन नजर लागली रजी जी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानाचा अभिमान मान्याला, कटारीचा वार त्यानं केला. गरखरा आवाज झाला, शिलागत वत अंगाला. खानाचा वार पुरा केला. खान यडबडला जी जी जी, खान यडबडला जी जी जी. इतक्यात महाराजांनी पोटामध्ये पिसवा ढकलला, नकाचा मारा केला. तराटाला फाड पोटाला तडा गेला. खानाचा कोठाळा बाहेर आला जी जी, बाहेर आला जी जी. रसको ऐका जी जी, रसको ऐका जी जी. तो आला नाही, त्याला आणला होता. तो मेला नाही, त्याला मारला होता. 32 काट्याच्या बोकड माझे शिवबाने एकट्याने फाडला होता, एकट्याने फाडला होता. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. तुम्ही तिला विनंती करते. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश, कुलावतंस सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग, माझ्या प्रिय मित्र व मैत्रिणींनो, आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एकत्र जमलेलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, हे स्मृती आहे, ती एक ऊर्जा आहे. ज्यावेळेस महाराष्ट्रावर परकीय सत्तांचे सावट होते, रयत अन्यायाने गाजलेली होती, त्यावेळी शिवनेरीच्या कड्याकपारीतून एका सूर्याचा जन्म झाला. जिजाऊंच्या संस्कारातून आणि शहाजींच्या प्रेरणेतून एक शिवबा घडला. महाराज ज्यावेळेस 16व्या वर्षाचे होते, त्यावेळेस त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. हे हिंदवी स्वराज्य घडलंच पाहिजे ही श्रींची इच्छा, असे म्हणत त्यांनी तोरणा जिंकला. तानाजी, बाजी प्रभू, शिवाकाशीद अशा अनेक मावळांच्या सोबतीने त्यांनी शाहिस्ते खानाची बोटे छाटली व अफजल खानाच्या कोटला बाहेर काढला.
महाराज हे केवळ योद्धे नव्हते तर ते एक लोक पराक्रमी राजे होते. स्त्रियांचे आदर, शेतकऱ्यांची काळजी आणि सर्व धर्माचा मान राखणारा एक शूर पराक्रमी राजा होता. आज गरज आहे ती महाराजांचे पुतळे पूजण्याची नाही तर त्यांचे विचार आचरणात आणण्याची. तरुणांनो उठा, महाराजांचे शौर्य आणि नीतिमत्ता आपल्या रक्तात भिजवा. जाता जाता एवढेच म्हणेल, जाणता राजा असे त्याला उगा महाराष्ट्र नमन करतो. जाणता राजा असे त्याला उगा महाराष्ट्र नमन करतो. होऊन गेला असा कधी एकच राजा शिवछत्रपती, एकच राजा शिवछत्रपती. धन्यवाद. यानंतर तनय वानखेडे हिने आपले विचार मांडावेत अशी मी तिला विनंती करते. Good morning, respected principal, teachers, and my dear friends. आज बंद करें. Myself, Tanay Nibin Wankhede. Today I am going to talk about Chhatrapati Shivaji Maharaj, the one of the greatest kings of India. Chhatrapati Shivaji Maharaj was born on 19th February 1630 at Shivneri Fort in Maharashtra. His mother, Rajmata Jijau, taught him good things, bravery, and love for the country. From childhood, Shivaji Maharaj was really brave and intelligent. He founded the great Maratha Empire. He fought against injustice and he treated everyone equally, no matter their religion or their caste. He was also a great Maratha. In the end, I will just say, ये सिर्फ बिजली से आंखें नहीं, इन आंखों में शमशीर नवाबी है. ये सिर्फ बिजली से आंखें नहीं, इन आंखों में शमशीर नवाबी है. आंखें झुका, कदमों में दे, तेरे सामने शिवाजी महाराज है, शिवाजी महाराज है. यानंतर आपल्या समोर सार्थक कणखर यांनी आपले विचार मांडावेत अशी मी त्याला विनंती करते. एक होते शिवाजी, भीती नव्हती त्यांना जगाची, चिंता नव्हती परिणामाची, साथ होती आई भवानी व माता जिजाऊंची. देशातला टांगली भगवायची, देशातला टांगली भगवायची आणि मुहूर्त वेटी रेवली स्वराज्याची. म्हणून म्हणतात जय भवानी जय शिवाजी. सन्माननीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग व येथे उपस्थित मान्यश्री भक्तांनो, मी सार्थक नावाचे वर्ग, मी वर्ग 65 मध्ये शिकतो. माझ्या वर्ग शिक्षकांचे नाव सर राठोड मॅडम. सर्वांना माझा मानाचा मुद्रा. इथल्या लोकांना तर सोडा, इथल्या दऱ्या खोडून जाऊन विचारले की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते तर ते सांगतील. रुद्राचा अवतार तो वाघाट असा होता, रुद्राचा अवतार तो वाघाट असा होता. विचारतो सयाजीला सागरला हरीला की माझा शुभा कसा होता, कसा होता, कसा होता. धन्यवाद. यानंतर सोम कोलाने पोवाडा सादर करतात. भवानी जेव्हा ज्ञानाच्या बाहेरी रणात फिरली नाची कधीच माघारी. हो चमके शुभाची तलवार, हो चमके शुभाची तलवार, तळपच्या बिजलीचा अवतार, जे निढारीवरती वार. हो चमके शुभाची तलवार, पडली भवानी जेव्हा ज्ञानाच्या बाहेरी रणात फिरली नाती कधीच माघारी. तख्त दौलती समोर केली ना लाचारी, कधी ना झुकली ती दिल्लीच्या दरबारी. तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला, मराठ मोळ्याचा द्वेष तिने पांघरला. धर्मरक्षणाची सदा सहज भवानी झाली, कधी ना झुकली ती दिल्लीच्या दरबारी. हो चमके शुभाची तलवार. शाहिस्ते कान म्हणाला, शाहिस्ता बोलत असे. गायत्री तेजनकर यांनी आपल्या समोर शिवगर्जना सादर करावी अशी मी त्यांना विनंती करतो. मी वर्ग 7 क मध्ये शिकते. नमस्कार, माझे नाव गायत्री संतोष तेजनकर
शिवशंकर मी वर्ग 7 क मध्ये शिकते. आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम. महाराज गणपती गजश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टपदान दैशिक न्यायालंकार मंडित शस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजशिव छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. यानंतर श्रेया नवलेंगी आपले मनोगत व्यक्त सर्वी गायकवाडीने आपले विचार मांडावे तसे मी वर्ग 5 व मध्ये शिकते. माझ्या वर्ग शिक्षकांचे नाव श्री थोरात सर. मी आज तुम्हाला शिवाजी महाराजांबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. आले किती गेले किती उडून गेले म्हणाला. आले किती गेले किती उडून गेले म्हणाला. संपला नाही आणि संपणारही नाही शिवत कराला. सर्वप्रथम महाराष्ट्राच्या मातीचा मान एक हिंदू स्वराज्याचे स्थापक रयतेचे राजे शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजामाता हे होते. त्यांचं पूर्ण नाव शिवाजी शहाजी राजे भोसले हे होते. धन्यवाद. यानंतर विशाखा हिने आपल्या समोर तिचे विचार मांडावे अशी मी तिला विनंती करते. तिने आपले विचार मांडावे अशी मी तिला विनंती करते. ठाकूर वर्ग 9 क मध्ये शिकते. वर्ग शिक्षिका सौ देशमुख मॅडम. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त इथं बसलेलो आहोत. ते तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐका अशी माझी नम्र विनंती. आज 19 फेब्रुवारी आहे. शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले व त्यांच्या आईचे नाव जिजाबाई होते. छत्रपती शिवाजी महाराज शूरवीर पराक्रमी राजा होते. त्यांनी अनेक गड व किल्ले जिंकले. माझे 2 शब्दाचे सांगते. धन्यवाद. तर पवन कासपूर गीत सादर करा. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझं देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या रयतेसाठी धारचे गले आपल्या निगड्या शाखेवर. बालपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर. बालपणाने लढले मावळे भरोसा त्या राजावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. समोर तिचे विचार मांडले अशी मी तिला विनंती करते. अरे 1000 असतील धर्म लाख असतील जाती. 1000 असतील धर्म लाख असतील जाती. एकच राजा जो गुंफ सर्वांना तो राजा शिव छत्रपती. तो राजा शिव छत्रपती. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी स्वरासाठी सोंडके वर्ग 7 व तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल थोडी माहिती सांगते. छत्रपती शिवराय यांनी मुघल आणि आदिलशाह सारख्या बऱ्याच सत्तांची लढा दिली. तसेच त्यांचा जन्म जिजामाता आणि शहाजी राजे भोसले यांच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर झाला. प्रजेला ज्यांनी मानले मायबाप. प्रजेला ज्यांनी मानले मायबाप. स्त्रियांना दिला मातेचा सन्मान. स्त्रियांना दिला मातेचा सन्मान. या शिवरायांचा आम्हाला आहे अभिमान. या शिवरायांचा आम्हाला आहे अभिमान. धन्यवाद. यानंतर एम कृष्णा यादव ही आपले विचार मांडतात. उत्तर में मुगल सल्तनत, दक्षिण में आदिल शाही, पूरब में कुतुब शाही और पश्चिम में निजाम शाही
शिवाजी महाराज को वंदन करती हूँ और अपनी बात को आगे बढ़ाती हूँ। दोस्तों, आज पूरे महाराष्ट्र में तथा पूरे देश में हम शिव जयंती मना रहे हैं। ढोल बज रहे हैं, पोस्टर्स लग रहे हैं, रैलियां निकल रही है, सोशल मीडिया, व्हाट्सएप स्टेटस, हर जगह हम महाराज को याद कर रहे हैं। लेकिन आज भी महाराष्ट्र की कई गलियों में लड़कियां डर में जी रही हैं, किसान अपनी जान गंवा रहे हैं, युवा नशे में डूब रहा है और तो राजनीति में ईमानदारी मर चुकी है। अगर हम सच्चे मायने में शिवाजी महाराज के भक्त हैं, तो फिर हमें उनके विचारों को अपनाना होगा। शिवाजी महाराज की तलवार तेज थी, लेकिन उससे भी तेज था उनका चरित्र। आज दुनिया ताकत को सत्ता समझती है, लेकिन महाराज के लिए सत्ता का मतलब था गरीब की रक्षा, बेटी की इज्जत और किसान का सम्मान। आज हमने कहीं ना कहीं महाराज को पोस्टर पर चढ़ा दिया, मूर्ति में कैद कर दिया, लेकिन हमने उनके विचारों को दफना दिया। अगर हमने उन्हें सिर्फ माला पहनाई और उनके आदर्श नहीं अपनाए, तो शिवाजी महाराज के सपनों के साथ सबसे बड़ा धोखा हो। शिवाजी महाराज हमारे लिए कोई इतिहास नहीं, वे हमारी जिम्मेदारी है। आज हमें उन्हें सिर्फ पोस्टर पर नहीं, अपने चरित्र में भी उतारना होगा। अगर हम ईमानदार बने, नारी का सम्मान करें, किसान के पसीने की कीमत समझे, कमजोरों की रक्षा करें, अन्याय के खिलाफ खड़े रहे, तो यही होगी सच्चे मायने में शिव जयंती। आइए हम इस शिव जयंती पर सब वादा करें, हम हमेशा गलत के खिलाफ खड़े रहेंगे, हम हमेशा सही का साथ देंगे और हम सिर्फ शिवाजी महाराज के नाम पर नहीं, उन्होंने दिखाए गए रास्ते पर चलेंगे। जय भवानी। इंदुताई खेडेकर मॅडम यांच्याकडून कृष्णा 100 रुपये बक्षीस. आता तो क्षण आला आहे ज्याची आपण सर्व आतुरतेने वाट पाहत होतो. तलवारीची धार आणि बुद्धीची ताकद, शत्रूंवर गेली पराक्रमाचे आघात, धर्म, स्त्री आणि जनतेचा मान राखला म्हणूनच शिवरायांनी इतिहास घडवला, म्हणूनच शिवरायांनी इतिहास घडवला. मी माननीय प्रकाशजी तायडे सर यांना विनंती करते की त्यांनी आपले प्रेरणादायी विचार मांडावे. देवता मां सरस्वती आज आपण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण इथे जमलेला आहात. या पवित्र मातृभूमीमध्ये आपण जन्मलेले आहात. या सर्वांना मी मानाचा मुद्रा करतो आणि वंदन करतो आणि माझ्या 2 शब्दाला सुरुवात करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय श्री गवले सर, आदरणीय मंच आणि आपले जे चिमुकले शिवाजी महाराज मा जुदाव बनून आलेले आहेत, यांचं मी स्वागत करतो. सर्व विद्यालयातील आदरणीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो आणि इथे माझ्या जमलेल्या सर्व विद्यार्थी बालमित्रांनो, ही भारत भूमी एक पवित्र भूमी आहे. या पवित्र भूमीचा एक एक कण, या मातीचा एक एक कण पवित्र आहे आणि म्हणून या भारत भूमीला आपण सर्व एक पवित्र माता मानतो, भारत माता. आणि या भारत मातेमध्ये, या भारत भूमीमध्ये अनेक शूरवीरांनी जन्म घेतलेला आहे. देवदेवतांनी सुद्धा या भारत भूमीमध्ये पुन्हा पुन्हा जन्म घेतलेला आहे. जसं रामायण असेल, रामायणामध्ये श्रीराम प्रभूंनी, महाभारतामध्ये श्रीकृष्णांनी, अशा अनेक महापुरुषांनी, देवदेवतांनी, साधू संतांनी या भूमीमध्ये जन्म घेतलेला आहे. आणि या भारत भूमीचं एक जे हिंदू संस्कृती आहे, या संस्कृती टिकवण्याचं काम हे झालेलं आहे. आता ही आपली भारतीय संस्कृती आहे. अनेक संस्कृती लयाला गेलेल्या आहेत, परंतु आपली भारतीय संस्कृती ही अजूनही अबाधित आहे. या देशामध्ये
अनेक महापुरुष जन्माला आलेले आहेत, पण आपले छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, ज्यांनी हिंदूंचं साम्राज्य निर्माण केलेलं आहे. आता पूर्वीच्या काळामध्ये मुघलांची सत्ता होती. मुघलांनी आपल्या देशामध्ये अनेक अन्याय, अत्याचार, गोरगरिबांना अतिशय मानहानी आणि या सर्वांचं बघून, सगळं एवढं त्रस्त जनता बघून मा जिजाऊच्या डोळ्यामध्ये एक हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं असं त्यांना वाटत होतं. आणि तो दिवस उजाडला. तो दिवस आहे 19 फेब्रुवारी 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. आणि यांनी हे मुघलांचं साम्राज्य असेल यांना त्राही करून सोडलं. आता तुम्ही सर्वांच्या या चिमुकल्यांच्या भाषणामध्ये आपण सर्व ऐकलेलं आहे. मी जास्त खोलवर काही बोलणार नाही, परंतु स्वतः औरंगजेब सुद्धा म्हणाला की अरे तूने शत्रु दिया है तो शिवाजी महाराज जैसा शत्रु दिया है. म्हणजे शत्रूच्या तोंडात सुद्धा आपल्या महाराजांचं नाव होतं. असे आपले छत्रपती शिवाजी महाराज. एकदा गजर करूया. छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. आणि या महात्म्याचं 3 एप्रिल 1680 मध्ये त्यांना देत आहे. म्हणजे अवघ्या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये शिवाजी महाराजांनी, आपल्या महाराजांनी हिंदवी स्वराज्य टिकवण्याचं काम केलं. आणि त्यांच्या नंतर सुद्धा त्यांची प्रेरणा घेऊन बाकीच्या योद्ध्यांनी सुद्धा 150 वर्ष आपलं हिंदवी स्वराज्य टिकवण्याचं काम केलेलं आहे. त्यानंतर झाशीची राणी असेल, राणी कर्मावती असेल, या योद्ध्यांनी, पेशवा असतील, 150 वर्ष हिंदवी स्वराज्याचं टिकवण्याचं काम केलं. राणी कर्मावती असेल, हिने ते दातामध्ये घोड्याचा लगाम घेऊन, दोन्ही हातामध्ये तलवारी घेऊन आणि शत्रूंना गाजर मुलासारखं कापलेलं आहे. अशी राणी कर्मावती. आणि म्हणून पुरुष एकदा शेवट आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांना एक मानाचा मुजरा करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. आता मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश गवळी सर यांना विनंती करते की त्यांनी आपली मतं मांडावी. विद्येची देवता माता सरस्वती, आज ज्यांचा जन्मोत्सव आपण साजरा करतो ते छत्रपती शिवाजी महाराज यांना आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीने प्रथम वंदन करतो. या कार्यक्रमानिमित्त मंचावर उपस्थित माझे सहकारी पर्यवेक्षक आदरणीय प्रकाशजी तायडे सर, लक्ष्मीकांतजी शेटे सर, आपले कार्यालयीन प्रमुख आदरणीय विनायकरावजी भालेराव, माझे सर्व सहकारी प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी, बंधू भगिनी, या कार्यक्रमासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या, राष्ट्रमाता जिजाऊंच्या वेशभूषेमध्ये आलेले सर्व विद्यार्थी बंधू भगिनी आणि या कार्यक्रमाचे आयोजक, आपल्या विभागाचे सर्व प्रसिद्धी प्रमुख तसेच विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 2.25 तासापासून आपण छत्रपती शिवाजी महाराजांवरील त्यांचे विचार, त्यांनी केलेलं कर्तृत्व, तत्कालीन परिस्थिती या सर्वांचा आढावा वेगवेगळ्या भाषणांमधून, पोवाड्यांमधून आपल्या मनापर्यंत, आपल्या हृदयापर्यंत पोहोचला. त्यांचं नाव घेतल्यानंतर अंगावर शहारे उभे राहतात आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या असण्यामुळं आज आपण या हिंदू पदपातशाहीमध्ये किंवा या लोकशाही पद्धतीमध्ये ज्या स्वराज्यामध्ये आपण राहतो त्याचं सर्व श्रेय या राष्ट्रमाता जिजाऊंनी आपल्या मुलावर केलेल्या संस्कारामध्ये आणि आईचं स्वप्न साकार करण्यासाठी
तत्कालीन सर्व 18 पगड जातीच्या सर्व मावळ्यांना सोबत घेऊन अतिशय मेहनतीने स्वराज्य निर्माण करणाऱ्या या छत्रपती शिवाजी महाराजांना सर्व श्रेय जातं. मध्ययुगीन काळामध्ये या मुलांनी वर्णन केलेल्या सर्व बाजूला शत्रूंचा थैमान असताना मग ते कुतुबशाही, आदिलशाही, निजामशाही, दिल्लीचे बादशाही आणि त्याच वेळेस इंग्रजांचा झालेला प्रवेश, या सर्व मोहऱ्यांवर एकाच वेळेस आपल्या बुद्धिमत्तेच्या पराक्रमाच्या भरोशावर एक संघटित सर्वांना सोबत घेऊन कोणत्याही संवादाचं, संपर्काचं, दळणवळणाचे साधन, आधुनिक शस्त्रास्त्र नसतानाही लाखोच्या संख्येत असणाऱ्या शत्रूंना शेकडोच्या संख्येनं गनिमी काव्याने आपल्या तल्लख निर्णय क्षमतेने, बुद्धिमत्तेने या शत्रूंना पाणी पाजणारा हा माझा जाणता राजा, की ज्यांच्या असण्यामुळे आज आपण या संविधानावर आधारित लोकशाहीमध्ये आपल्याला जबाबदारी आहे की आपलं ते स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलेलं, त्यांच्याच विचारानं चालणारं असं पुढं चालवण्याची जबाबदारी आम्ही त्यांचे वारस म्हणून आपल्या सर्वांवर आहे. त्याच पद्धतीनं आपण सगळे जे आपलं काम असेल आपल्या वाटेला आलेलं ते अतिशय प्रामाणिक निष्ठेने, पराक्रमाने आपण करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या विद्यालयामध्ये त्याच पद्धतीनं आपल्या संस्था प्रमुखांच्या मार्गदर्शनात, सहकार्याने आपण ते संस्कार रुजवण्याचं काम करतो. आपले सर्व सहकारी, आमचे बंधू भगिनी, आपला स्टाफ सुद्धा त्याच निष्ठेनं काम करतो. आता तुम्ही बातमी पाहिली असाल की आपल्या शाळेला या सर्व राज्य लेव्हलला, केंद्राच्या लेव्हलला जे मूल्यमापन झालं त्यामध्ये 464 पैकी 463 आपल्याला गुण मिळालेले. हे खऱ्या अर्थानं आपल्या विद्यार्थ्यांचं, आपल्या पालकांचं, आपल्या प्रमुखांचं. यामध्ये 6 क्षेत्र होते. यामध्ये आपले पर्यवेक्षक श्री तायडे सर, सुनील तायडे सर, सुधीर शेटे सर, श्रीपाद गंदे सर, LP शेटे सर, अमित कोयरे सर, या 6 जणांनी या 6 क्षेत्राचं नेतृत्व केलं. आपले प्राध्यापक आदरणीय काकडे सर यांनी अतिशय बरोबर सुनियोजित पद्धतीनं त्याचं फिलिंग केलं आणि सर्व माझे सहकारी बंधू भगिनी यांनी पूर्णतः त्यांनी दिलेल्या नियोजनात काम केलं. आणि पाहता पाहता आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपल्या आदर्श विद्यालयाचा झेंडा एक प्रकारे लौकिक आपल्याला प्राप्त झालेलं आहे. खऱ्या अर्थानं हे श्रेय, ही जी विचारधारा निष्ठेनं काम करण्याची आलेली आहे ती आपण पुढं पाजरवण्याचा प्रयत्न करतो. या सर्व या निमित्तानं तो एक आनंद आपल्याला कालच्या निर्णयामध्ये किंवा जे ऑनलाईन आपण पाहिलेलं आहे, तर आपण एक विद्यार्थी म्हणून, आपला एक स्टाफ म्हणून आपल्या सर्वांसाठी ती गौरवाची बाब आहे. आजच्या या शुभदिनी शिवजयंतीच्या आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. आणि त्यांचाच विचार 350-450 होऊन गेले. अजूनही छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा विचार हा कित्येक पिढ्यानपिढ्या, जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत तो पुढे चालणार आहे. आणि खऱ्या अर्थानं प्रेरणा देणारी ती विचारधारा आपण या मुलांनी भाषणातून ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत त्या पद्धतीनं आपण आचरण ठेवू आणि खऱ्या अर्थानं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत अशा पद्धतीचं आपलं वर्तन ठेवण्याचा संकल्प या दिवशी करूया. आपल्या सर्व एवढ्याही कार्यक्रमात इतक्या शांतपणे आपण तो कार्यक्रम हा आनंदाने साजरा केलेला आहे. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि थांबतो. मित्रांनो, तलवार तर सर्वांच्याच हातात होती. पण स्वराज्य स्थापनेची जिद्द फक्त आणि फक्त शूरांच्याच रक्तात होती. कोणताही कार्यक्रम तेव्हाच पूर्णत्वास जातो जेव्हा आपण त्या सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीचे मनपूर्वक आभार मानतो. आजच्या शिवमय वातावरणात ज्यांनी मार्गदर्शन केले, ज्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि ज्यांनी परिश्रम घेतले त्या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे. ते अनुषंगाने मी विनंती करते की शिवाळे सर यांनी व्यासपीठावर येऊन आभार प्रदर्शन करावे. सर्वप्रथम उपस्थित सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. या शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आपल्या विद्यालयाचे आदरणीय प्राचार्य श्री सतीजी डोले सर यांनी वेळात वेळ काढून कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. आपला अमोलासह मार्गदर्शन त्यांनी आपल्याला दिलेलं आहे त्याबद्दल मी शाळेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. सर्वतर प्रमुख वक्ते श्री
प्रकाशजी तायडे सर पर्यवेक्षक आदर्श विद्यालय चिखली यांचे देखील आभार व्यक्त करतो. व्यासपीठावर उपस्थित पर्यवेक्षक श्री एल पी शेटे सर तसेच कार्यालयीन प्रमुख वरिष्ठ लिपिक विनायक दादा यांचे देखील मी या आयोजन समितीच्या वतीनं आभार व्यक्त करतो. तदोतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेमध्ये आलेली वर्ग 6ची विद्यार्थिनी माधुरी मगर इथे सुद्धा कौतुक करतो. मानाचा मुद्रा छत्रपती शिवरायांना करतो. सोबतच व्यासपीठावर उपस्थित सर्व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या भूमिकेत आलेल्या आपल्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी यांच्या देखील विद्यालयाच्या वतीने कौतुक करतो. त्यांना सुद्धा मानाचा मुद्रा करतो. त्यानंतर आपल्या वर्ग 5चा विद्यार्थी तनिष्क चांदणे याने सुंदराचा एक किल्ल्याची प्रतिकृती बनवून आणलेली आहे. त्याचे सुद्धा विद्यालयाच्या वतीनं कौतुक करतो. आपल्याला या कार्यक्रमासाठी अश्वरूढ शिवाजी महाराजांची मूर्ती आपल्याला उपलब्ध यादव यांचे देखील विद्यालयाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. सकाळपासून या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ज्या कोणी सर्वांचे आभार व्यक्त करतो. सर्वात ज्यांनी सहकार्य केले अशा बंधू शिक्षक बंधू भगिनींचे आभार व्यक्त करतो. उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी सोबतच सहकारी बंधू भगिनी यांनी हा कार्यक्रम शांततेने ऐकला. आपल्या सर्वांचे विद्यालयाच्या वतीने आभार. धन्यवाद.